येस. पुन्हा एकदा मीटिंगचा मी पर्पज तुम्हाला सांगतो की आपल्याला मार्च मध्ये पूर्ण तयारी करायची आहे आणि आपल्याला हा जो पिरियड आहे म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै हे पूर्ण 4 महिने आपला सीझन पिरियड आहे. त्यामुळं आपण पूर्णपणे तयार असलं पाहिजे. ज्या लोकांनी स्वतःचं सेंटर अजून सुरू केलेलं नाहीये, ज्या लोकांनी सेंटर सुरू करूनही त्यांना ऍडमिशन कमी मिळालेले आहेत किंवा ज्यांना अजून जास्त ऍडमिशन पाहिजे, त्यांच्यासाठी हा पिरियड जो आहे तो गोल्डन पिरियड आहे, स्वर्णकाळ आहे. आणि त्यामुळं या स्वर्ण काळासाठी किंवा या गोल्डन पिरियडसाठी किंवा या अपॉर्च्युनिटीसाठी आपण रेडी असलो पाहिजे. ही अपॉर्च्युनिटी आपल्याला कधी मिळेल? जर आपण या अपॉर्च्युनिटीसाठी रेडी असलो तर ही अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल. आणि आपण जर तयारीच व्यवस्थित केली नाही तर ही अपॉर्च्युनिटी आपल्या हातातून निघून जाईल. ज्या पालकांना अबॅकसचा क्लास लावायचा आहे ते पालक दुसरीकडे लावतील, आपल्याकडे लावणार नाही. त्यामुळं आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या सभोवताली प्रत्येक जणाला तुमचा अबॅकसचा क्लास माहिती पाहिजे. प्रत्येक जणाला माहिती पाहिजे की अमुक अमुक मॅडम, अमुक अमुक सर, कल्याणी मॅडम, गोरे मॅडम, विशाल सर, म्हणजे जे कोणी आहे, तर तुमच्या आजूबाजूला कमीत कमी 500 मीटर अंतरावर किंवा 1 किलोमीटर अंतरावर आजूबाजूला प्रत्येक घरामध्ये तुमचं एक पॅम्पलेट जाणं आवश्यक आहे किंवा तुमची माहिती जाणं आवश्यक आहे किंवा घरोघरी तुम्ही जर गेलात तर ते पण खूप उत्तम आहे. लक्षात घ्या, घरोघरी जाऊन तुम्ही सर्वे करणं अपेक्षित आहे आपल्याला. तुम्ही आज जर सर्वे केला तर वर्षभर तुम्हाला ऍडमिशन्स मिळतील. सर्वे करणं म्हणजे काय की प्रत्येक घरी जाऊन त्या घरामध्ये किती मुलं आहेत, जर मुलं आहेत तर 2 मुलं आहेत तर ते 2 मुलांची वय काय आहे, त्या पॅरेंटचा मोबाईल नंबर आपल्याकडे आला पाहिजे. आणि जर त्यांच्याकडे मुलं नाहीत तर मग ते घर आपण सोडून द्यायचं. तर असा सिलेक्टिव्ह सर्वे, हे बघा, जेवढ्या पण इंग्लिश स्कूल्स आहेत, जेवढ्या पण प्रायव्हेट स्कूल्स आहेत, जेवढ्या मॉन्टेसरीज आहेत, हे सर्वजण काय करतात? हे सर्वजण काय करतात? हे सर्वजण सर्वे करतात. घरोघरी जाऊन हे लोक सर्वे करतात. आणि घरोघरी जाऊन सर्वे केल्यामुळे काय होतं की त्यांना एक्झॅक्टली कळतं की कोणत्या घरामध्ये किती मुलं आहेत आणि त्या घरामध्ये पोटेन्शियल काय आहे. म्हणजे आपल्याला समजा 5 वर्षाचा मुलगा आहे, तर तो 5 वर्षाचा मुलगा आपल्याकडे काल्फनसाठी ऍडमिशन घेऊ शकतो किंवा तो फोनिक्सच्या 0 लेवलला ऍडमिशन घेऊ शकतो किंवा तो पुढच्या 6 महिन्यानंतर तो ज्युनियर लेवलला आपल्याकडे ऍडमिशन घेऊ शकतो किंवा तो 6 वर्षाचा आहे तर तो ज्युनियर लेवलला ऍडमिशन घेऊ शकतो, हँडरायटिंगला ऍडमिशन घेऊ शकतो, फोनिक्सला ऍडमिशन घेऊ शकतो. भाग्यश्री तोंडे मॅडमला आवाज येत नाही यार. ती एकदा त्यांना फोन करू. आता त्यांना आवाजच येत नाही, त्यांना सांगू कसं मी? त्यांना मेसेज करावा लागेल आपल्याला. येस. तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला प्रत्येक घरामध्ये जाऊन हे लक्षात घ्या की जे लोक म्हणतात की आम्हाला ऍडमिशन मिळत नाही किंवा जे लोक म्हणतात की आमच्याकडे ऍडमिशन कमी होतात, मला काय म्हणायचंय की तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचा. आणि मला असे 3-4 प्रकारचे रिव्ह्यूज आहेत. पहिला रिव्ह्यू असा आहे की सर आमच्याकडे जे इन्क्वायरीला येतं ना ते डायरेक्ट ऍडमिशन घेऊन घेतात आणि आमच्याकडे असे लोकच नाहीत की जे इन्क्वायरीला आले आणि वापस गेले, असा पण रिव्ह्यू आहे. त्यानंतर असा रिव्ह्यू आहे की काही जण इन्क्वायरीला येतात आणि नंतर खूप दिवस ऍडमिशन करत नाही, असा पण रिव्ह्यू आहे. आणि त्यानंतर काही रिव्ह्यू मला असे पण आहेत की लोक फक्त इन्क्वायरीला येतात आणि ऍडमिशन करतच नाही. तर या तिघांमध्ये फरक मी सांगतो. हे बघा, जीचे आमचे बुक्स तुम्हाला सेम दिलेले आहेत, जीची आमची ट्रेनिंग तुम्हाला सर्वांना सेम दिलेली आहे, याच्यामध्ये कुठंतरी तुमच्या सेटअप मध्ये फरक आहे. तुमचं क्लासरूम त्यांना आवडलं नसेल, तुमचं बोलणं त्यांना आवडलं नसेल, तुमच्यामध्ये त्यांना कदाचित कॉन्फिडन्स दिसला नसेल
किंवा जे म्हणतायत की इन्क्वायरी आल्यानंतर लगेच ऍडमिशन होऊन जातात, तर कदाचित तिथं आल्यानंतर ऍडमिशन का होऊन जातात? कारण की तिथं फीस प्रॉपर असेल. तुम्ही घरामध्ये क्लास घेताय समजा आणि तुम्ही जर फीस 3,000 ठेवली, 2,500 ठेवली, घरामध्ये तुम्ही घेताय तर फीस थोडी कमी ठेवा. तुम्ही बाहेर एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलंय तर फीस तुम्ही जास्त ठेवा. हे बघा, प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच शोधावं लागेल. मला तुम्ही विचारलं तर माझ्याकडे तर कॉमन उत्तर आहे. म्हणजे कॉमन उत्तर म्हणजे तुमच्यासाठी तुमच्यावर पण ते लागू होऊ शकतं किंवा दुसऱ्यावर कोणावर पण ते लागू होऊ शकतं. पण मला असा ठाम विश्वास आहे, जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम चांगलं आहे, तुमचं प्रेझेंटेशन एकदम चांगलं आहे, तुम्ही पालकांना नॉलेजेबल वाटताय, तुमची फीस सुद्धा रिझनेबल आहे, तर ते तर ऍडमिशन करण्यासाठीच इन्क्वायरीला आले ना तुमच्याकडं. ते टाइमपास करण्यासाठी आलेले आहे का? असं होतं का बरं? चला आज ना वेळच आपला कटत नाहीये, चला या मॅडमकडे आपण इन्क्वायरीला जाऊ, म्हणजे सहज आपला टाइमपास करून घेऊ. असं कोणी असतं का? अशी पॅरेंट असतात का की सहज आपलं त्यांचा वेळ म्हणजे टाइमपास होत नाही म्हणून तुमच्याकडे इन्क्वायरी येत आहे? म्हणजे तुम्ही असं कसं म्हणता? म्हणजे काही जण काय म्हणतात की सर पेरेंट्स येतात आणि ते इन्क्वायरी करतात आणि ते ऍडमिशन करत नाही. आता ते करत नाही त्याचं कारण तुम्हाला शोधावं लागेल ना, की तुमच्याकडं तुमचा चेहरा त्यांना पसंत नाही आला का तुमचा आवाज त्यांना पसंत नाही आला, काय नेमकं त्यांना आवडलं नाही तुमचं, हे तुम्हाला रिसर्च करावं लागेल ना, आतमध्ये खोलमध्ये जाऊन तुम्हाला रिसर्च करावं लागेल. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही नाही पॅरेंट असेच असतात किंवा पालक असेच असतात बाबा, म्हणजे माझ्यामध्ये काही कमी नाही, माझं तर खूपच छान आहे फॅसिलिटीज सगळ्या, आणि मी तर जीचॅमची फ्रँचायझी घेतलेली म्हणजे हे लिहून दिलं जीचॅमने मला की ऍडमिशन तर व्हायलाच पाहिजे तुमच्या. असं काही नसतं, असं काही नसतं, लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन पण महत्वाचं आहे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पण महत्वाचं आहे, तुमचा कॉन्फिडन्स पण महत्वाचा आहे. आता कॉन्फिडन्स प्रत्येक टीचरचा वेगळा वेगळा आहे, प्रत्येकाचा कॉन्फिडन्स सेम असू शकत नाही. पण ट्रेनिंगद्वारे आपण मेहनतीने, आपण प्रॅक्टिसने आपला कॉन्फिडन्स आपण वाढवू शकतो. आता जरुरी नाही की प्रत्येकाचा कॉन्फिडन्स फ्रँचायझी घेतल्या घेतल्या चांगलाच असेल, किंवा जरुरी नाही की प्रत्येकाला सेम पद्धतीने म्हणजे ऍडमिशन करता येतात. पण एखादा 20 करतोय तर तुम्ही 5 तर करता येतील तुम्हाला, कमी कॉन्फिडन्स सोबत पण. आणि याच्यातून आपल्याला शिकायचंय की पॅरेंट्सला कॉन्फिडंट कसं दाखवायचंय, हे आपल्याला शिकायचंय. इट इज लर्निंग. आणि मला असा ठाम विश्वास आहे की शिकल्यानंतर प्रत्येक जण चांगलं ऍडमिशन करू शकतं. शिकल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येक पालकाला उत्तर देऊ शकतं. शिकल्यानंतर प्रत्येक जणाच्या बिहेवियर मध्ये ते दिसू शकतं. हा स्किलचा भाग आहे, लक्षात घ्या. हा स्किलचा भाग आहे. आपण काय करतो, आपण पॅरेंटला जेव्हा तुम्ही बाहेर बोटं दाखवणार कोणत्याही गोष्टीसाठी, तिथंच तुमची इम्प्रुव्हमेंट थांबून जाणार. तुम्ही बोट दाखवा की ते पालकच असे आहेत, तुम्ही बोट दाखवा की ते मुलंच असे आहेत, तुम्ही बोट दाखवा की जीचॅमनेच आम्हाला नीट ट्रेनिंग दिली नाही, तुम्ही बोट दाखवा की म्हणजे बाहेर जेव्हा आपण शोधतो ना गोष्टी, तेव्हा आपण खरं स्वतःची फसवणूक आपण स्वतः करत असतो. सो बाहेर गोष्टी शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये काही गोष्टी शोधा. द मोमेंट यू विल स्टार्ट सर्चिंग इन युअर सेल्फ, यू विल गेट द आन्सर्स अँड यू कॅन इम्प्रूव्ह ऑल्सो. म्हणजे तुम्हाला उत्तर पण पाहिजे आणि तुम्हाला इम्प्रूव्ह पण करायचंय, दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त उत्तर मिळून फायदा नाहीये, तुम्हाला त्याच्यामधून स्टेप बाय स्टेप इम्प्रुव्हमेंट करायची. एकाच दिवसामध्ये इम्प्रुव्हमेंट होत नसते, इम्प्रुव्हमेंट इज स्टेप बाय स्टेप. सो द प्रॉब्लेम इज वी डोंट नो. हे मी मीटिंग मध्ये पण सांगितलं होतं, जे आपण हॉटेलमध्ये जी मोठी मीटिंग आपली झाली होती त्याच्यामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती की यू डोंट नो व्हॉट यू डोंट नो. सो दॅट इज द मेन इश्यू. यू डोंट नो व्हॉट यू डोंट नो. म्हणजे तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्हाला काय माहिती नाहीये. आता जर तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्हाला काय माहिती नाहीये, तर तुम्हाला ते माहिती करण्यासाठी तुम्ही एफर्ट कशी घेणार?
सो पहिले तर तुम्हाला हे माहिती करायचंय की तुम्हाला काय माहिती नाही, तर ते माहिती करणं महत्वाचं आहे. आपण परिपूर्ण आहोत असं जर आपण म्हटलं तर मग तिथंच विषय संपून जाईल. आम्ही डेली बेसिसवर आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. डेली बेसिसवर आता मी आज सर्व फ्रँचायझीला एक फॉर्म भरायचा सांगितलेला आहे, गुगल फॉर्म. तो गुगल फॉर्म भरायला 10 मिनिटं लागतात, तरी बऱ्याच लोकांनी अजून तो फॉर्म भरलेला नाही. तो फॉर्म बनवायसाठी मला पूर्ण 1 ते 1.5 तास लागला. मी रात्री काल बसलो होतो 8 वाजता आणि रात्री बसून मी पूर्ण 1 ते 1.5 तास बसून प्रत्येक प्रश्न विचारपूर्वक मी त्या फॉर्ममध्ये टाकलेला आहे. किंवा आज दिवसभर जर तुम्ही बघितलं तर माझं पूर्ण ग्रुपवर म्हणजे मी ऍक्टिव्ह आहे की सर्वांनी जॉईन करायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी जॉईन करायला पाहिजे, त्यासाठी मी ऍक्टिव्ह आहे ग्रुपवर. पण तरी आपण बघितलं की एका आयडीवर 100 जॉईन झालेले आहेत, एका आयडीवर 50-60 जण जॉईन झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की अजूनही काही लोक आहेत ते जॉईनच झालेले नाही. आणि याचं कारण असं आहे की मी जसं म्हटलं की यू डोंट नो व्हॉट यू डोंट नो, तर त्या लोकांना ते माहिती पण करून घेण्याची इच्छा नाहीये की त्यांना काय माहिती नाही, त्यामुळे ते जॉईन नाही झाले. असो, आपण त्यांच्यासाठी काम करतोय तर आपण त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग देणारच आहोत. पण जे लाईव्ह मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो कोणत्याही गोष्टीचा, ते रेकॉर्डिंग मध्ये नाही मिळत. किंवा रेकॉर्डिंग मध्ये कसं असतं की तुम्ही फॉरवर्ड करणार किंवा तुम्हाला आता प्रश्न विचारायची संधी मिळणार माझ्याशी, ती तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये मिळणार नाही. सो त्यामुळं ही मीटिंग जी लाईव्ह मीटिंग असते, मंथली मीटिंग आपल्या होतात, ह्या खूप महत्वाच्या असतात. सर्वांनी या जॉईन करायला पाहिजे. सो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मी सुरुवात केली आजची, ही याच्यापासून सुरुवात केली की जे मला लिंक मध्ये म्हणजे जे गुगल फॉर्म मी भरायला लावला होता त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स काही लोकांनी सांगितले त्याच्यापासून आपण सुरुवात केली होती. आणि हे जनरल आहे आणि सर्वांसाठी आहे. आणि हे मी नेहमी सांगत असतो की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करा, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं करा, तुमच्या स्किल चांगल्यात चांगल्या डेव्हलप करा, तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, तुमच्या वागण्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्हाला सोनं आम्ही दिलेलं आहे जीचॅम्प अबॅकसच्या रूपानं, पण हे सोनं समोर सोनं कसं आहे हे पटवून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि हे चांदी किंवा हे पितळ नाहीये किंवा हे याच्या फुलामध्ये न जाता तुमच्या बोलण्यातून ते सोनं आहे हे लोकांना दिसलं पाहिजे. आपल्याला लोकांना कन्व्हिन्स करायचं नाहीये. खूप लोकांनी मला याच्यामध्ये टाकलेलं आहे की पॅरेंट्स कन्व्हिन्स होत नाही. अरे तुम्ही पॅरेंट्सला कन्व्हिन्स का करताय? कोणालाही कधीही कन्व्हिन्स करायचं नाही. आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपण घरामध्ये आई वडिलांना कन्व्हिन्स करायला बघतो, बायको नवऱ्याला कन्व्हिन्स करायला बघते, नवरा बायकोला कन्व्हिन्स करायला बघतो, आपण मुलांना कन्व्हिन्स करायला बघतो. सो हे कन्व्हिन्स करणं जे आहे ना, हेच मुळात प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तुमच्या पालकांना किंवा तुमच्याकडे येणाऱ्या जे कस्टमर्स आहेत, त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं नाहीये. त्यांना तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायचं आहे. त्यांना तुम्हाला योग्य माहिती द्यायची आहे. त्यांना तुम्हाला तुमच्याकडे जे योग्य म्हणजे तुमच्याकडे जे कोर्सेस आहेत त्याची माहिती तुम्हाला योग्यपणे सांगायची आहे. तुमचं प्रेझेंटेशन तुम्हाला व्यवस्थित ठेवायचंय. तुमची क्लासरूम चांगली असली पाहिजे. जे व्यक्ती येतोय त्या व्यक्तीला आल्यानंतर तुमची क्लासरूम बघितल्यानंतर तुमचं सिरियसनेस किती आहे, तुमचं सिरियसनेस या क्लाससाठी जीच्या बबॅकाच्या क्लाससाठी तुमचं सिरियसनेस किती आहे हे तुमच्या वागण्या बोलण्यातून त्यांना समजून जातं. तुमच्या प्रेझेंटेशनवरून हे त्यांना समजून जातं. आणि जर ते सिरियसनेस त्यांना कुठेही दिसलं नाही तर ते तुम्ही बोलून कितीही त्यांना सांगणार तर ते ऐकणार नाही तुमचं. त्याच्यामुळे आपल्याला कन्व्हिन्स करायचं नाही, आपल्याला फक्त आपली माहिती योग्य पद्धतीने द्यायची. जीचॅम्प अबॅकसची जे लोक फ्रँचायझी घेतात किंवा आपले टेलिकॉलर जी माहिती सांगतात, तर हे टेलिकॉलरला मी नेहमी सांगत असतो की तुम्ही लोकांना फ्रँचायझी देण्यासाठी कोणालाही कन्व्हिन्स करायच्या चक्करमध्ये पडू नका की सर आमचं खूप छान आहे तुम्ही घ्या. तसं नाही, तुम्ही आपल्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आपली माहिती योग्य पद्धतीने त्यांना सांगा. आपले युट्यूब चॅनलवर बघा व्हिडिओज कसे आहेत किंवा आपले मुलं जे ओरल कॅल्क्युलेशन करतात रिझल्ट आपला बघा आणि हा रिझल्ट तुम्ही लोकांना दाखवा. तुमचे ओरलचे व्हिडिओज आपल्या 4थ्या लेवलचा मुलगा कोणताही टेबल बनवतो, कोणताही 112चा टेबल बनवतो, 65चा टेबल बनवतो. आता मला सांगा तुमच्या आजूबाजूला असे किती मुलं आहेत जे 60चा टेबल बनवतात, 65चा टेबल बनवतात, 70चा टेबल. मला आठवतं मला 30 पर्यंत पण पाढे कधीच आले नाही पूर्ण इंजिनिअरिंग पर्यंत. आणि ही ही जी युएसपी आहे किंवा ही जी अबॅकसची ताकद आहे
ही युएसपी आपली पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर ही युएसपी तुम्ही पोहोचू शकलात व्यवस्थित, तर 100% पालक ऍडमिशन करणार आपल्याकडे. का नाही करणार? पण यासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणं, सिस्टमॅटिक होणं आवश्यक आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनवर काम करायचं आहे. तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सवर काम करायचं आहे. तुम्हाला तुमच्या लर्निंगवर काम करायचं आहे. चांगल्यात चांगली लर्निंग तुमची फोकस्ड लर्निंग असली पाहिजे. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली पाहिजे. त्यासाठी पैसा खर्च केला पाहिजे. त्यासाठी वेळ खर्च केला पाहिजे. आणि हे बघा, कुणालाही जर ₹5,000 महिना मिळतो, याचा अर्थ त्याची पात्रता तेवढीच आहे. आपण काय म्हणतो, म्हणजे बघा, खूप लोक आता खूप लोक बोलतात या गोष्टी. मी तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट सांगतो. एखादं म्हणजे असे लोक खूप बोलतात, की यानं बघा, यानं पीएचडी केली आणि तरी याला 10,000ची नोकरी लागली. असं बघता तुम्ही मार्केटमध्ये. किंवा यानं बघा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, एवढं सगळं शिकला आणि तरी याला 5,000चा जॉब आहे किंवा ₹20,000चा जॉब आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही पैसा शिक्षणामुळे किंवा शिक्षणावर मिळत नसतो. पुन्हा एकदा सांगू, तुम्ही जो पैसा कमवता, तुमची जेवढी पात्रता आहे तेवढाच तुम्ही पैसा कमवू शकता. तुमच्या शिक्षणाशी पैसे कमवण्याचं आणि तुमच्या शिक्षणाचं कुठंही देणं घेणं नाही. लक्षात घ्या. शिक्षण हे तुमचं एक मीडियम आहे, माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पैसा कमवताय. पण यासाठी तुम्हाला योग्य जी मेथोडॉलॉजी आहे ती शिकणं आवश्यक आहे. एखादा व्यक्ती त्याच्या फील्डमध्ये खूप शिकलेला असेल, पण त्याला जर अबॅकसचं सेंटर चालवायचं, तर त्याला ह्या गोष्टी व्यवस्थित शिकाव्या लागतील. ब्रेन जिमच्या ऍक्टिव्हिटी शिकाव्या लागेल. अबॅकसची ट्रेनिंग व्यवस्थित घ्यावी लागेल. त्यानंतर त्याला क्लास कसा हँडल करायचा, मुलांची सायकोलॉजी कशी हँडल करायची हे त्याला शिकावं लागेल. पालकांची सायकोलॉजी त्याला समजून घ्यावी लागेल. आपण पालकाला आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहतो आणि पालक बार्गेनिंग करण्यासाठी तुमच्या काही गोष्टी पाडून पाडून तुम्हाला सांगत राहतो, की याचं तर असं आहे, त्याचं तर तसं आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही प्रोसेस कशी आहे. तुम्ही तुमचं पिच करताय, म्हणजे तुम्ही तुमच्या क्वालिटीज, तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्ही समोर सांगताय. पालक तुमची फीस तोडण्यासाठी तो त्याचं नॉलेज, त्याचं डोकं, जे काही त्याच्याकडे आहे नॉलेज, ते सांगतोय तुम्हाला, की हे तर मॅडम युट्यूबवर तर असंच फ्रीमध्ये भेटतं. हे तेवढंच तर आहे. काय 2च तासाचा क्लास आहे मॅडम तुमचा. एवढी फीस असती का मॅडम? मॅडम काय हे 2च तर पुस्तकं तुम्ही देणार आहे. एक किट हे केवढ्याचं असेल एक किट? म्हणजे पालक त्याच्या पद्धतीने, तर पालकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे, की सर, हे जे काही ट्रेनिंग आहे किंवा हे जे काही मार्गदर्शन आहे, हे आम्ही जे देतोय, हे एका सर्टिफाईड कंपनीकडून आम्ही खूप साऱ्या पैशाची इन्व्हेस्टमेंट करून, खूप साऱ्या एफर्टची इन्व्हेस्टमेंट करून आणि आम्ही स्पेशलाइज्ड ट्रेनर आहोत, सर्टिफाईड ट्रेनर आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. तर आपल्याबद्दल आपल्याला योग्य पद्धतीने, किंवा आपल्या ज्या कॉम्पिटिशन्स होतात, आपल्या ज्या स्पर्धा होतात, की तुमचा मुलगा उद्या अशा स्पर्धेला भाग घेऊ शकतो, स्टेट लेवल कॉम्पिटिशन मध्ये, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये, याच्यामध्ये त्याला ट्रॉफी मिळू शकते, किंवा याच्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्स बिल्डिंग होणार आहे, किंवा त्याची मॅथ्स पक्क होणार आहे, त्याच्यामुळे त्याला बाकी विषयांमध्ये सुद्धा फायदा होणार आहे, किंवा त्याला स्पर्धा परीक्षामध्ये कसा फायदा होणार आहे. हे बघा, एकच गोष्ट महत्वाची आहे, आणि ही पण मी अगोदर सांगितलं होतं, नवीन लोकांसाठी पुन्हा रिपीट करतो, की पालक तुमच्याकडे आल्यानंतर अगोदर पालकाची काउन्सिलिंग करा. पालकाला व्यवस्थित समजून सांगा, की अबॅकस काय आहे, अबॅकसचे फायदे काय आहेत. कोणत्याही कारणाने तो तुमच्याकडे आले असतील, त्यांची प्री टेस्ट घ्या. मुलांची ऍडमिशनच्या अगोदर प्री टेस्ट घ्या. प्री टेस्ट पण मी सांगितली, पण खूप लोक प्री टेस्ट घेत नाही. प्री टेस्ट काय आहे? एक 100 मार्काचा आपण पेपर तयार केलेला आहे. हा पेपर तुम्ही मुलांना द्यायचा आहे. या पेपरवर मुलांना तुम्ही 5 मिनिटांमध्ये ते किती सम सोडवतात ते तुम्हाला सोडवून घ्यायचे, आणि आपलं ऑब्झर्वेशन असं आहे, की 5 किंवा 10 सम्स मुलं 5 मिनिटांमध्ये सोडवू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त सोडवत नाही. त्यातले पण त्यांचे चुकतात. आणि प्री टेस्टचं गोल काय आहे आपलं, की प्री टेस्ट घेतल्यानंतर मुलांना 10 मार्क आले, समजा समजा मुलांना 10 मार्क आले, 5 मिनिटांमध्ये 10 मार्क आले त्या प्री टेस्ट मध्ये. मग तुम्ही फीस घेणार पालकांकडून, त्याची ऍडमिशन करून घेणार, तुम्ही त्यांना एक लेवल पूर्ण शिकवणार, आणि ही लेवल
आणि ही लेवल त्यांची जेव्हा पूर्ण होते, आणि ही लेवल जेव्हा त्यांची पूर्ण होते, तेव्हा तुम्हाला त्या पालकाला दाखवायचंय की बघा 5 ते 10 मिनिटांमध्ये आता मुलं 50 क्वेश्चन किंवा 100 क्वेश्चन करतात. मुलं 10 मिनिटांमध्ये पूर्ण 100 क्वेश्चनचा पेपर मुलं सोडवतात. आणि म्हणजे काय, की जो मुलगा 10 मार्क त्याला येत होते फर्स्ट लेवल लावल्याच्या अगोदर, त्याला किती आले, त्याला 50 आले. म्हणजे किती टाइम्स इम्प्रुव्हमेंट झाली, 5 टाइम्स इम्प्रुव्हमेंट झाली. जर त्याला ते 100 मार्क आले, जर त्याला 100 मार्क आले तर मग किती झाले, 10 टाइम्स इम्प्रुव्हमेंट झाली. त्यामुळं प्री टेस्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की जो मुलगा ऍडमिशनसाठी येतोय त्याची प्री टेस्ट घ्या, जरूर घ्या, आणि पालकाला रिझल्ट दाखवा. हे बघा, आता सध्या तुमचा मुलगा 5 मिनिटांमध्ये किती सम करतोय, 5च सम करतोय. आता बघा, त्यानं फर्स्ट लेवल कंप्लीट केल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो की तो किती सम्स करणार 5 मिनिटांमध्ये, आणि त्याच्यापैकी त्याचे किती सम्स बरोबर येणार. सो वी हॅव टू गिव्ह प्रॉपर मेजरमेंट टू पॅरेंट. पॅरेंट कसं आहे, पॅरेंट हे बघा, पॅरेंट ना खूप त्यांच्याकडून पैसे काढणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे की तुम्ही फक्त बोर्ड लावला आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी, त्यांना रिझल्ट तुम्हाला दाखवावे लागेल. तुम्हाला त्यांना प्रूव्ह करून दाखवावं लागेल की अगोदर तुमचा मुलगा 5 मिनिटांमध्ये 5 सम करत होता आणि आता 10 सम करतोय, परवा 20 सम करतोय, नंतर 50 लेवल कंप्लीट झाल्यानंतर तो 50 सम करतोय समजा. तर 5 पासून तर या सर्वांची घ्या ना, ज्युनियरच्या पण मुलांची घ्या, ज्युनियरच्या मुलांची घ्या, फर्स्ट लेवलच्या मुलांची घ्या. प्री टेस्ट तुम्ही अवश्य घ्या. कारण की कसं आहे, की प्रत्येक मुलाची इम्प्रुव्हमेंट 5 टाइम्स होणार आहे आणि त्याची गॅरंटी तुम्ही देणार आहात. म्हणजे ज्याला 5 मार्क आले आपोआपच त्याचे 50 होणार आहेत. तर 5 टाइम्स डेव्हलपमेंट म्हणजे हे दिसण्यासाठी, म्हणजे मेजरमेंट, कारण की ते पैसे देत आहे तर ते मोजतात की या पैशाचं मला काय भेटलं. कारण की आपली जी ऍक्टिव्हिटीज आहे, आपली जी अबॅकसची ऍक्टिव्हिटी किंवा अबॅकसचा जो क्लास आहे आपला, हा कंपल्सरी आहे का शाळेनं? म्हणजे याच्याशिवाय क्लास जर नाही लावला तर चालत नाही का? चालतं ना. आपली ऍक्टिव्हिटी कंपल्सरी नाही, शाळेने सांगितलेलं नाहीये की ही ऍक्टिव्हिटी कराच तुम्ही. त्याच्यामुळं पालक काय करतात, की जे गोष्ट कंपल्सरी नाहीये त्याच्यामध्ये पालक पैसा खर्च करत नाही. तर आपल्याला त्यांना कंपल्सरी वाटावं यासाठी पालकांची सिस्टमॅटिक, लॉजिकली, सायंटिफिक प्रूव्हन काउन्सिलिंग करायची आहे. म्हणजे एखादा शिक्षक, जिल्हा परिषदचा शिक्षक जरी तुमच्याकडे आला तरी पण तुम्हाला तुमचं जे नॉलेज आहे त्याचं तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे, किंवा जेवढं अबॅकसचं आपलं नॉलेज आहे हे तुम्हाला ठामपणे त्यांना सांगता आलं पाहिजे. नाहीतर काय होतं, ते एखादा प्रश्न उलटा मारतात तुम्हाला, तुम्ही त्याच्यामध्ये फसून जाता. तर तो प्रश्न तुम्हाला कधी तुम्ही सोडवू शकाल, त्याचे प्रत्येक तुमच्या सब्जेक्टचं नॉलेज तुम्हाला पूर्ण पाहिजे. कुठं तुम्हाला अडचण आहे तुम्ही आमच्याशी बोला. कुठं तुम्हाला समजत नाहीये एखादी गोष्ट, किंवा कधी कधी आपण अनुभवातून सुद्धा मोठे होतो, किंवा अनुभवातून सुद्धा आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात. तर या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहे. तुम्ही प्री टेस्ट घ्या. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येक घरामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक घरामध्ये तुमचं नाव गेलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये तुमचं नाव गेलं पाहिजे, तुमचा नंबर गेला पाहिजे. तुम्ही अबॅकसचा क्लास घेताय हे प्रत्येक घरामध्ये तुमच्या आजूबाजूला माहिती झालं पाहिजे. त्यानंतर जे लोक ऑनलाईन क्लास घेतात त्यांना पण आता अपॉर्च्युनिटी आहे. ऑनलाईन क्लासमध्ये 100 ऍडमिशन तुमच्या होऊ शकतात, अशी आता अपॉर्च्युनिटी आहे. कारण की हे 2 महिने मुलं फ्री आहेत. जेवढे मुलं फ्री आहेत, आता जेवढे ऍडमिशन तुम्हाला गोळा करता येतात तेवढे गोळा करून घ्या. कारण की नंतर हेच ऍडमिशन वर्षभर तुमच्याकडे राहणार आहे. याच्यापैकी 20% मुलं होऊ शकतं नंतर येणार नाही, पण 80% मुलं, 100% तुमच्याकडे कंटिन्यू करणार वर्षभर. तुम्हाला नंतर जास्त मार्केटिंग करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्केटिंग या मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये जेवढी मार्केटिंग तुम्हाला करता येते, पॅम्पलेट वाटा, जास्तीत जास्त पॅम्पलेट वाटा. एकदा नाही, दोनदा वाटा, तीनदा वाटा. आपल्याला काय वाटतं, एकदा पॅम्पलेट गेलं झालं. पहिल्यांदा पॅम्पलेट गेलं तर त्यांच्या सोफ्यावर पडलं, त्यांनी नीट बघितलं नाही. दुसऱ्यांदा पॅम्पलेट गेलं तर मुलाच्या आईनं बघितलं. तिसऱ्यांदा पॅम्पलेट गेलं, मुलांच्या वडिलांनी बघितलं. लक्षात घ्या, पॅम्पलेटिंग तुम्ही करता, तुम्हाला वाटतं की एकदा पॅम्पलेट वाटलं की झालं. अरे तसं नसतं. तुम्हाला पुन्हा पुन्हा पॅम्पलेट वाटावे लागतील, तेव्हा त्या लोकांना हॅमरिंग होतात. ते मार्केटिंग इज व्हेरी नेसेसरी.
पार्लेजी कंपनी काय ऍडव्हर्टाइजमेंट करते? भूक लागल्यानंतर पार्लेजी घ्यायचं हे आपल्याला कळत नाही का? का त्यांना ते का पैसा खर्च करतात पार्लेजीच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये? हॅमरिंग करतात ते. हॅमरिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आज त्यांनी मार्केटिंग नाही केली तरी पण पार्लेजी जे विकणार आहे ते विकल्याच जाणार आहे. पण मार्केटमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं तर मार्केटिंग तर करावं लागेल ना. पॅम्पलेट वाटा. त्याच्यानंतर तुम्ही सनपॅक शीट लावू शकता. तुमच्या एरियामध्ये सनपॅक शीट लावा. 4,500 रुपयामध्ये 100 सनपॅक शीट येतात. 4,500 रुपये खर्च करायला काय हरकत आहे? तुमचं पूर्ण एरियामध्ये मार्केटिंग होऊन जाईल. पॅम्पलेट वाटा, सनपॅक शीट लावा, घरोघरी जाऊन सर्वे करा. घरोघरी जाऊन सर्वे करण्यासाठी हे बघा आशा वर्कर असतात. आशा वर्कर असतात. त्यांना तुम्ही काम देऊ शकता सर्वे करण्याचं. त्यांच्यासोबत तुम्ही पण जाऊ शकता. कसे कोणतीही गोष्ट करायची तर आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. आणि आपण इन्व्हॉल्व्ह झालो तरच ती ऍक्टिव्हिटी चांगली होईल. जर तुम्ही म्हटलं की मी पेपरवाल्याला पॅम्पलेट देऊन टाकले, तो पेपरवाला देतो पानपट टपरीवाल्याला विकून टाकतो तो पॅम्पलेट तिकडं. तुम्हाला माहिती पण होत नाही. तुम्ही वाट बघत बसता की इन्क्वायरी येईल. इन्क्वायरी येतच नाही तुम्हाला. कारण की तुम्ही देऊन टाकले पेपरवाल्याला, त्यानं पानटपरीवाल्याला विकून पण टाकले. कारण की पानटपरीवाला त्याच्यावर पान देतो ठेवून. किती वाईट गोष्ट आहे. सो प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः असलो तर आपल्याला त्याचा अनुभव पण मिळतो. बघा प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे ही गोष्ट मार्केटिंगची आपण स्वतः केली पाहिजे. पॅम्पलेटिंग, बॅनर्स, वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लावा तुमच्या क्लासचे. वेगवेगळ्या ठिकाणी सनपॅक शीट लावा. सनपॅक शीट 2x2 ची असते आणि वर्षभर राहते. तुम्ही एकदा लावली ना सनपॅक शीट वर्षभर राहतात त्या. त्याच्यानंतर तुम्ही मार्केटिंगसाठी सर्वे खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना करायचंच आहे सर्वे. या उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने सर्वे करायचाच आहे. सर्वजण मला शब्द द्या की तुम्ही करणार सर्वे या उन्हाळ्यात. सर्वे केल्यामुळं आपल्याला पूर्ण वर्षभर फायदा होणार आहे. कारण की एकदा नंबर आले त्याच्यानंतर फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवायचे तुम्हाला त्यांना. येस, एव्हरीबडी शुड डू द सर्वे. तर हे मार्केटिंग थोडं अटॅकिंग करा. अटॅकिंग मार्केटिंग. तुम्ही जर ऐकलं असेल तर माझ्या बोलण्यामध्ये आज थोडा अटॅकिंग सुरू आहे. कारण की अटॅकिंग मार्केटिंग जर आपण केलं नाही तर आपण मागं पडून जाणार. काही लोक सांगतात की आमच्या एरियामध्ये हे अबॅकस सुरू झालं, ते अबॅकस सुरू झालं, ते अबॅकस. अरे तुम्ही दुसऱ्याचे ऍड तुम्ही बघताच कशाला? अरे तुम्ही एवढ्या ऍड करा की तुम्हाला तुमचंच दिसलं पाहिजे. तुम्ही का डिमोटिवेट होता? 10 लोकांना क्लास सुरू करू द्या ना. आपल्याला काय फरक पडतो? आपण आपलं काम करा ना फक्त. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? जे ते आपापल्या पद्धतीने, आपापल्या नशिबानं जे ते करणार आहे आणि त्याच्यातून त्याला इन्कम मिळणार आहे. फक्त 97% फक्त 3% मुलांनी सध्या अबॅकसचा क्लास लावलेला आहे. किती 3%? म्हणजे किती उरले? 97% मुलांनी अजूनही अबॅकसचा क्लास लावलेला नाहीये. अजून 50 क्लास जरी अबॅकसचे उघडले तरीही आपल्याला काहीही फरक पडत नाही. तुम्ही तो एका क्लाससाठी तुम्ही कशाला उगाच डोकं लावता? त्यानं कसं पॅम्पलेट छापलं, त्याचं पुस्तक कसं आहे, त्याची किट कशी आहे, त्यानं कसं बॅनर लावला. अरे कशाला पाहता त्याच्याकडे तुम्ही? त्याचं पाहूच नका ना तुम्ही. आपल्याकडे जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आपलं जे आहे त्याच्यानुसार मार्केटिंग करा. आपलं जे आहे त्याच्यानुसार तुमची टीचिंगवर तुम्ही भरोसा ठेवा. काय होतं या सर्व गोष्टींमुळे आपण फक्त डिस्ट्रॅक्ट होतो. ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीये, ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या नाहीये, कोणाचं गव्हर्नमेंट आलं, मोदीनं काय म्हटलं, या पक्षाचं काय, हे कोणाशीच आपल्याला काहीच देणं घेणं नाहीये. कोणाशीच आपल्याला काहीच देणं घेणं. आपल्या शेजाऱ्याचं काय सुरू आहे म्हणजे इट्स ओके. आपण आपल्या कामावर फोकस करायचं. जेवढं तुम्ही फोकस करणार तुमच्या कामावर, तेवढा तुमच्या कामाबद्दलचा कॉन्फिडन्स तुम्हाला वाढेल. तेवढ्या तुमच्या कामावरचा कमांड तुमची वाढेल आणि तेवढं तुम्ही जेवढं काम करणार तेवढ्या ऍडमिशन तुमच्या होतील. त्याच्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता आपल्या महत्वाच्या टॉपिक या सर्वांनी करायचा आहे. घरी घरी जाऊन सर्वे करायचा आहे. आणि मला व्हिडिओ टाका. जे सर्वे करतात ना त्यांनी मला व्हिडिओ टाका की कशा पद्धतीने तुम्ही सर्वे करताय. सर्वे करण्यासाठी
सर्वे करण्यासाठी एक रजिस्टर असावं, जीचॅमचा टी शर्ट घालून तुम्ही असावेत. जीचॅमचा टी शर्ट आहे स्टाफसाठी दिलेला. एखादा तुमच्या सोबत एखादा मुलगा आहे त्याला टी शर्ट घाला, एखादी लेडीज आहे तिला जॅकेट घाला जीचॅमचं. तर सर्वे करण्यासाठी मटेरियल हे सगळं वापरा. म्हणजे तुम्ही सर्वे करायला जाताय तर ते टी शर्ट मधून पण लोकांना कळेल की अरे हे अबॅकसच्या क्लाससाठी आलेले आहे. सो ह्या सगळ्या जे मेथड्स आहेत या सर्व वापरा आणि अटॅक करा. हे पुढचे 2-3 महिने अटॅक करा. जेवढं तुम्ही अटॅक करणार, जेवढं अटॅकिंग मार्केटिंग करणार, तेवढं तुम्हाला फायदा आहे वर्षभर. हा फायदा तुम्हाला फक्त या 2 महिन्यासाठी नाही, पूर्ण वर्षभरासाठी हा फायदा आहे. लक्षात घ्या. आता आपला महत्वाचा टॉपिक आजचा जो आहे तो समर कॅम्प आहे. त्या समर कॅम्प संदर्भात माहिती देण्यासाठी मी आजची मीटिंग घेतली होती. पण आता फक्त आपण काय म्हणतो त्याला रिअल हा फक्त वॉर्मअप आतापर्यंत वॉर्मअप झालेला आहे. आणि हे वॉर्मअप झाला. आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊयात. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, समर कॅम्प म्हणजे काय. समर कॅम्प म्हणजे ही एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आहे आपल्यासाठी. समर कॅम्प म्हणजे काय, ही एक ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये मुलं गुंततात आणि थोड्या वेळ काहीतरी युजफुल करतात पॅरेंट्ससाठी. म्हणजे प्रत्येक जणाचं वेगळं दृष्टिकोन आहे बघण्याचा. पालकांचा दृष्टिकोन काय आहे की हे पोरं घरी फोन बघतात, टीव्ही बघतात, परेशान करतात, मॅडम यांना घेऊन जा. पॅरेंट्ससाठी ही एक ऍक्टिव्हिटी आहे की मुलांना काहीतरी शिकायला पण मिळावे आणि त्यांना तुम्ही एंगेज करावं. आपल्यासाठी ही एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आहे. आणि मुलांसाठी ही ऍक्टिव्हिटी 2 पद्धतीने असू शकते. एक त्यांना हेडेक होणार आहे, दुसरं त्यांना एन्जॉयमेंट होणार आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यांना हेडेक देणार आहात बोलून, किंवा त्यांना त्रासदायक एक्सपिरियन्स देणार आहात, की तुम्ही त्यांना एन्जॉयमेंट देणार आहात. सो प्युअरली स्टुडंट शुड एन्जॉय दिस ऍक्टिव्हिटी. समर कॅम्प ही जी ऍक्टिव्हिटी आहे, मुलांना याच्यामध्ये एन्जॉयमेंट झाली पाहिजे. पालकांना याच्यातून मुलांनी काहीतरी शिकले असा मेसेज गेला पाहिजे. तुमच्यासाठी तुमच्या सेंटरची मार्केटिंग याच्यातून झाली पाहिजे आणि तुमच्यासाठी याच्यातून तुम्हाला ऍडमिशन झाले पाहिजे. जर तुम्ही तर याच्यासाठी सर्वात पहिला स्टेप काय आहे समर कॅम्प साठी, तुमचं गोल ठरलं पाहिजे. गोल म्हणजे पहिले तुमचं गोल ठरवा की तुम्हाला समर कॅम्प मधून किती ऍडमिशन पाहिजे. आणि प्रत्येकाचं गोल हे वेगळं वेगळं आहे. मी बघितलं, कारण की मी गुगल फॉर्म जो भरून घेतला तर त्याच्यामध्ये सर्वांनी वेगवेगळे टार्गेट ठेवले. आता मी किती महिन्याचं टार्गेट विचारलं, मी विचारलं 4 महिन्याचं टार्गेट. आता मला एक गोष्ट सांगा, ज्या फ्रँचायझी मेंबर्सनी 4 महिन्याचं टार्गेटच फक्त 10 ऍडमिशन ठेवलं, त्यांच्या ऍडमिशन किती होतील. काही लोकांनी 200 ऍडमिशनचं टार्गेट ठेवलं, काही लोकांनी 100चं ठेवलं, काही लोकांनी 50 ऍडमिशनचं ठेवलं. तर टार्गेटच जर तुम्ही 10 आणि 15 ऍडमिशनचं ठेवलं तर कसं काय ऍडमिशन होणार तुमच्याकडे. सो हे टार्गेट का आपण घेतोय, किंवा तुम्हाला पण स्वतःला टार्गेट का द्यायचं आहे, कारण की गोल असणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये. गोल जर नसलं तर मग कुठं जायचं, कसं माहिती होणार. हा, आपण समजा बस स्टँडवर गेलो आणि बस जायचंय, फक्त कुठं जायचं हे जर आपल्याला माहितीच नसेल तर आपण कोणती गाडी पकडणार. त्यामुळं आपल्याला गोल असणं पहिलं गरजेचं आहे. म्हणजे बघा, समर कॅम्प तर तुम्हाला घ्यायचा आहे, पण समर कॅम्प का घ्यायचा आहे. देशमाने सर म्हणताय म्हणून समर कॅम्प घ्यायचा असं नाही. तुम्ही ठरवा अगोदर की तुम्हाला समर कॅम्प घ्यायचा आहे का. तुम्हाला समर कॅम्प का घ्यायचा आहे, त्याचं गोल काय आहे तुमचं, की तुम्हाला ऍडमिशन किती पाहिजे त्याच्यातून. सो ज्याला त्याच्यातून 50 ऍडमिशन पाहिजे त्याला कमीत कमी 200 मुलं गोळा करावे लागतील. ज्याला त्याच्यातून 100 ऍडमिशन पाहिजे त्याला 200-300 ऍडमिशन गोळा करावं लागतील, म्हणजे समर कॅम्पसाठी. तुम्हाला जर 10 ऍडमिशन पाहिजे तर 30-40 तरी मुलं तुम्हाला गोळा करावे लागतील.
सो जेवढे तुम्ही जास्तीत जास्त मुलांना गोळा केलं तेवढे तुमचे ऍडमिशन त्यातून होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही आता ऍडमिशन किती होतील हे नंतरचा भाग झाला. तुम्ही आता फक्त फोकस करा की तुमची समर कॅम्पची ऍक्टिव्हिटी चांगल्यात चांगली कशी होईल. मग त्यासाठी पहिले तर गोल ठरवा की किती मुलं आले पाहिजे समर कॅम्प. जेवढे मुलं तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मार्केटिंग करा, सर्वे करा, पॅम्पलेट वाटा आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून आणि किती मुलं तुमचे गोळा होऊ शकतात. 100 होऊ शकतात, 200 होऊ शकतात, 300 होऊ शकतात, 500 होऊ शकतात. 500 मुलं सुद्धा फ्रँचायझी गोळा करतात समर कॅम्पमध्ये. वेगवेगळ्या बॅचेस तुम्ही त्याच्या सेट करू शकता. सो पहिली स्टेप आहे की तुमचा गोल तुम्हाला ठरवायचा आहे. दुसरी स्टेप आहे की समर कॅम्प साठी तुम्हाला मार्केटिंग करायची आहे. लिहून घ्या, ज्यांना लिहायचंय त्यांनी लिहून घ्या, कारण की हे खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला एकदम प्रॉपर स्टेप बाय स्टेप सांगतोय की तुम्हाला काय करायचं. सगळ्यात अगोदर गोल ठरवायचा आहे. सर्वात अगोदर पहिली स्टेप काय आहे की तुम्हाला गोल ठरवायचंय की तुम्हाला किती मुलं पाहिजेत समर कॅम्पसाठी. तुम्हाला ऍडमिशन्स किती पाहिजेत अबॅकससाठी. त्याच्यातून ठरवल तुमचं गोल असं ठरल की तुम्हाला समर कॅम्पसाठी किती मुलं पाहिजे. सो लेट अस सपोज तुम्हाला आपण असं पकडू 300 मुलांचं आपण टार्गेट पकडू. समजा तुम्हाला 300 मुलं पाहिजेत. आता 300 मुलं पाहिजेत म्हणजे हे 300 मुलं तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला आजूबाजूच्या 500 घरांना तरी भेट द्यावी लागेल. बरोबर आहे. कारण की 300 मुलं 500 घरांना भेट दिल्यानंतर त्यातून किंवा 700 घरांना किंवा 1000 घरांना तुम्ही भेट दिली तेव्हा तुम्हाला 500 मुलं त्याच्यात मिळतील. ते 500 मुलं मिळतील त्यातले 300 मुलं तुमच्याकडे येतील. म्हणजे असं रेशिओ तर असंच असणार आहे ना. तर अगोदर आपल्याला हे ठरवायचंय की आपल्या समर कॅम्पमध्ये कमीत कमी 300 मुलं तरी आले पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला जेवढी मार्केटिंग करता येईल तेवढी मार्केटिंग करायची, सेकंड स्टेप. त्याच्यानंतर थर्ड स्टेप तुम्हाला अगोदर ऍक्टिव्हिटीज ठरवायच्या आहे. तुम्हाला डिसाइड द ऍक्टिव्हिटीज. यू हॅव टू डिसाइड द ऍक्टिव्हिटीज की तुम्हाला समर कॅम्पमध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत. कारण की समर कॅम्पमध्ये ऍक्टिव्हिटीज तुम्हाला अशा घ्यायच्या आहेत ज्या तुम्हाला आल्या पाहिजे. तुम्ही समर कॅम्प ठेवला आणि कोणत्याही ऍक्टिव्हिटीज ठेवल्या तुम्हाला ज्या आल्या नाही तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल. मग तुमची स्पेशालिटी काय आहे किंवा तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज मी ज्या सांगतोय त्या तरी तुम्हाला शिकून घ्याव्या लागतील. हे बघा, पहिली ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट घेऊ शकता. आर्ट अँड क्राफ्ट. आर्ट अँड क्राफ्टचा पेपर मिळतो मार्केटमध्ये. त्या पेपर पासून होडी बनवणे, विमान बनवणे, म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी. अजून क्रिएटिव्हली तुम्ही काही पॉकेट बनवणे किंवा भिंतीवर लावण्यासाठी काही डेकोरेशन मटेरियल बनवणे, नेम प्लेट बनवणे, अशा ऍक्टिव्हिटीज तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट मध्ये घेऊ शकता. समर कॅम्पचे ड्युरेशन तुम्हाला ठरवायचं की 5 दिवसासाठी घ्यायचंय की 7 दिवसासाठी घ्यायचंय की 10 दिवसासाठी घ्यायचंय. सो ऍक्टिव्हिटीज मध्ये आर्ट अँड क्राफ्ट एक ऍक्टिव्हिटी आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे म्युझिक अँड डान्स. याच्यासाठी काही प्लॅनिंग करण्याची गरज नाही. तुम्ही म्युझिकवर मुलांना डान्स थोडाफार बेसिक स्टेप्स तुम्ही शिकवू शकता. त्यांच्याकडून गाणे म्हणून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर पॉटरी आहे. पॉटरी म्हणजे काय की तुम्ही मातीच्या काही वस्तू मुलांना बनवायला सांगू शकता. त्याच्यासाठी तुम्ही माती बाहेरून आणून त्याच्यात पाणी म्हणजे याच्यासाठी पण विशेष काही कॉस्टिंग नाही लागणार तुम्हाला. मातीचा एखादा टेबल बनवणे, मातीची एखादी खुर्ची बनवणे, मातीचा एखादा बैल बनवणे, म्हणजे जसं त्यांना बनवता येईल तसं. गणपती बनवणे नाही, गणपती एवढं क्रिएटिव्ह जास्त होऊन जाईल ते त्यांना. सिंपल सिंपल ऍक्टिव्हिटीज. ओके, ज्या की खेळ भांडे बनवू शकतात मुलं, म्हणजे पोळपाट वगैरे, म्हणजे जे काही घरातल्या काही वस्तू आहेत ते मातीमध्ये बनवू शकतात, पॉटरीमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही कलरिंग ऍक्टिव्हिटी घेऊ शकता. पॉटरी झालं, कलरिंग ऍक्टिव्हिटी. कलरिंग खूप सोपा आहे ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपण काय करायचं, आपण आता याच्याशी रिलेटेड मटेरियल सुद्धा आम्ही तुम्हाला रिलीज करणार आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड मार्केटिंग मटेरियल आम्ही तुम्हाला ग्रुपवर टाकू. याच्याशी ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड मटेरियल पण आम्ही तुम्हाला ग्रुपवर टाकू. आम्ही जे देतोय ते पण तुम्ही वापरू शकता किंवा तुमचं स्वतःचं पण तुम्ही वेगळं काहीतरी तयार करू शकता. कलरिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की फक्त स्केच आहे आणि त्याला कलरिंग त्यांना फक्त स्केच पेनने किंवा वॉटर कलरने त्यांनी फक्त कलरिंग करायची आहे, अशी पण ऍक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता.
सो एक दिवस एक ऍक्टिव्हिटी तुम्ही ठेवू शकता की आज आर्ट अँड क्राफ्ट घेतलं तर, किंवा 2 दिवस तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट घेऊ शकता, एक दिवस तुम्ही पॉटरी ठेवू शकता, एक दिवस तुम्ही कलरिंग ऍक्टिव्हिटी ठेवू शकता, एक दिवस तुम्ही कुकिंग विदाउट फायर. तर कुकिंग विदाउट फायर ही पण खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. मुलांना खूप आवडते. त्यांना सँडविचचं सामान आणायला लावायचं आणि ते सामान घेऊन येतील आणि त्यांना मग सँडविच बनवायला लावायचं, तेच त्यांना खायला लावायचं. तर त्यांना खूप चांगलं वाटतं. ब्रेड पासून काही आहे म्हणजे विदाउट फायर जेवढी कुकिंग तुम्ही करू शकता. भेळ बनवू शकता. म्हणजे चिवडा आणायला लावायचा, कांदा आणि ते इथं आल्यानंतर त्यांना चिरवून तुम्ही द्यायचं किंवा मग त्यांना घरून आणल्यानंतर ते खराब होऊ शकतं. म्हणजे जे काही तुमचं प्लॅनिंग मध्ये भेळ बनवू शकता तुम्ही. तर हे कुकिंग विदाउट फायर जे आहे आणि तेच सर्वांनी मिळून शेवटी खायचं. सो स्टुडंट्स विल एन्जॉय ऑल दीज ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांना अबॅकसची जी ऍक्टिव्हिटी घ्यायची, ती ऍक्टिव्हिटी म्हणजे अबॅकसचं काउंटिंग. फक्त 100 पर्यंत काउंटिंग. म्हणजे या समर कॅम्प मध्ये तुम्हाला फक्त अबॅकसची 100 पर्यंत काउंटिंग घ्यायची आहे. याच्यापेक्षा जास्त त्यांना शिकवायचं नाही अबॅकसचं याच्यामध्ये समर कॅम्प मध्ये. आणि समर कॅम्प मध्ये जेवढे ऍडमिशन होऊ शकतील या दरम्यान तुम्ही करून घ्यायचे आहे, किंवा समर कॅम्प झाल्यानंतर पण तुमच्या काही ऍडमिशन होऊ शकतात. याच्यानंतर या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही इंडोर गेम्स घेऊ शकता. इंडोर गेम्स म्हणजे इंडोर गेम्स खूप सारे आहेत. तुम्ही युट्यूबला जर गेलात तर तुम्हाला बऱ्याच त्याच्या आयडियाज मिळतील. आपण लहानपणी खेळायचो मामाचं पत्र हरवलं वगैरे, किंवा अजून बऱ्याच असे खेळ आहेत जे इंडोर तुम्ही घेऊ शकता. तर ते खेळ पण तुम्ही याच्यासोबत मुलांचे घेऊ शकता. सो अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मला असं वाटतं की एवढ्या जरी ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेतल्या, किंवा याच्या व्यतिरिक्त तुमची स्पेशलिटी किंवा तुमचं एक्सपर्टाईज ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे, अशा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता. तर ह्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या पॅम्पलेटमध्ये छापलेल्या पाहिजे, किंवा तुमच्या बॅनरमध्ये छापलेल्या पाहिजे, किंवा जे ऍडव्हर्टायझिंग मटेरियल तुम्ही घरोघरी जाऊन देणार त्याच्यामध्ये, म्हणजे हे प्लॅनिंग तुमचं सगळं अगोदर झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही वेळेवर काही नाही करणार, हे सगळं प्लॅनिंग करूनच तुम्हाला सगळं करायचंय. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये करायचे आहे. बॅचेस बनवायचे वेगवेगळे, 2-2 तासाच्या बॅचेस किंवा 3-3 तासाच्या बॅचेस, जे पण तुमचं ठरलेलं आहे ते ठरवून. कारण की हे बघा, सर्वांना एकाच वेळेवर येणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. कोणी मॉर्निंग बॅच मध्ये येईल, कोणी आफ्टरनून बॅच मध्ये येईल, कोणी इव्हिनिंग बॅच मध्ये येईल. तर या बॅचेस तुम्हाला अगोदरच ठरवून आणि बनवायच्या आहेत. त्याच्यानंतर पॅरेंट्सला जी ऍक्टिव्हिटी खूप आवडते, तर ती ऍक्टिव्हिटी एक तुम्हाला सांगतो की मुलांना तुम्हाला एक दिवस हे शिकवायचंय की पालकांना तुम्ही कसं बोलायचं आहे, पालकांशी म्हणजे आदराने कसं वागायचंय आपल्या पालकांशी, किंवा पालकांना तुम्हाला कामामध्ये मदत करायची आहे. घरी तुम्हाला पालकांना म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही त्यांना घरी देऊ शकता, की आज तुम्ही घरी जाऊन घरचं एक रॅक आवरा, तुमचं पुस्तकांचं रॅक आवरा. नाहीतर ते त्यांचं आईचं साडीचं कपाट आवरतील पोरं. पोरं जास्त हुशार असतात ना. ते जास्त डोक्याला ताप होऊन जाईल. म्हणजे ते कंप्लेंट येतील तिकडून, की तुम्ही हे काय नवीन सांगितलं. म्हणजे त्यांना तुम्ही असे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज देऊ शकता, की पालकांना कामामध्ये मदत करा, किंवा बाहेर जाऊन काहीतरी वस्तू पालकांना विकत आणून द्या, किंवा मग तुमचं तुमचं पुस्तकांचं रॅक तुम्ही आवरा, किंवा तुमची तुमची रूम तुम्ही झाडून घ्या. म्हणजे या ऍक्टिव्हिटीज पण आपण मुलांना शिकवू शकतो, जेणेकरून पॅरेंट्स पॉझिटिव्ह होतील, की बाबा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समर कॅम्प मध्ये शिकवताय, आणि यामुळं काय होतंय की माझा मुलगा माझ्याशी वागणं मुलाचं माझं बदललेलं आहे. म्हणजे शेवटी जे तुम्ही हे 5-10 दिवस मुलं तुमच्यासोबत राहणार, आणि 10 दिवसानंतर जेव्हा तुम्ही पॅरेंटची मीटिंग घेणार, कारण की आपलं प्रोग्राम कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनसाठी ₹200 फीस ठेवा. ₹100, ₹200, पण जनरली ₹200, ₹199. ₹199 एक चांगला आकडा आहे मला असं वाटतं. रजिस्ट्रेशनसाठी ₹199 फीस घ्या. कारण की ह्या फीज मध्ये प्रत्येक मुलाला तुम्ही समर कॅम्प संपल्यानंतर सर्टिफिकेट द्या. कारण की त्या सर्टिफिकेटमुळे
तो पालक तुमच्याशी अटॅच होऊन जाईल आणि तो पुढं पुन्हा सर्टिफिकेट घेण्यासाठी पालक पण येईल शेवटच्या कार्यक्रमाला. सो रजिस्ट्रेशन अमाऊंट 199 रुपये घ्या, कारण की तुम्हाला याच्यामध्ये खर्च काय येणार आहे, तुम्हाला तुमच्या मुलांना सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, त्यांना मेडल्स तुम्ही देऊ शकता शेवटी, किंवा त्याच्यामधून तुम्ही रँक काढू शकता, त्यांना ट्रॉफीज देऊ शकता की चला समर कॅम्प मध्ये 50 मुलं होते, याच्यापैकी 4-5 मुलांना आम्ही ट्रॉफी देतोय, याच्यापैकी आणि बाकी सर्व मुलांना सर्टिफिकेट आणि मेडल प्रत्येक मुलांना आम्ही देतोय. म्हणजे असं तुम्ही सुरुवातीला सुद्धा अनाऊन्स करू शकता की प्रत्येक मुलांना आम्ही सर्टिफिकेट आणि मेडल देऊ. तर 199 रुपये तुम्ही समजा चार्जेस घेतले तर आपलं मेडल मला असं वाटतं 30 रुपयाला येतं आणि सर्टिफिकेट तुम्हाला 5 ते 10 रुपयापर्यंत तुमचं सर्टिफिकेट पण होऊन जाईल. म्हणजे एक 40-50 रुपये तुम्हाला खर्च आहे बरोबर एका मुलामागं. पण त्या सर्टिफिकेटसाठी आणि त्या मेडलसाठी जास्तीत जास्त मुलं तुमच्याकडे येतील. सो रजिस्ट्रेशनची ऍक्टिव्हिटीज घ्या. म्हणजे काय? हो ना. तर हे जे झालं हे बाल संस्कार केंद्रच झालं. म्हणजे बाल संस्कार केंद्र जसं असतं म्हणजे त्या टाईपमध्ये एक दिवस आपण ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो. सो रजिस्ट्रेशन म्हणजे पहिली प्रोसेस काय, मुलं आल्यानंतर त्यांची रजिस्ट्रेशन 199 रुपये भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही शिकवणार हे तुम्हाला पालकांना सांगायचं आहे आणि शेवटी त्यांना सर्टिफिकेट मिळणार, मेडल मिळणार. ओके, असं तुम्ही त्यांना सांगू शकता. तर हे आणि काही मुलांचं तुम्ही शेवटी एक कार्यक्रम घ्यायचा आहे. त्या कार्यक्रमामध्ये आता त्या कार्यक्रमामध्ये लक्षात घ्या, पहिले तर समर कॅम्प रजिस्ट्रेशन. आणि असं नका करू की आज मी सांगितलं आणि तुम्ही उद्यापासून समर कॅम्प सुरू केला, असं नाही. 10 ते 15 दिवस 20 दिवस याची पूर्ण मार्केटिंग करा अगोदर. कोणतीही ऍक्टिव्हिटी ऑल ऑफ अ सडन होत नसते. 10 ते 15 दिवस 20 दिवस पूर्ण पहिले मार्केटिंग करा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की आता सध्या एक्झाम सुरू आहेत बरोबर, तर तुम्ही पूर्ण मार्च महिना काय करा, मार्केटिंग करा. एक्झामच्या बाहेर पण तुम्ही पॅम्पलेट वाटू शकता, एक्झाम सेंटरच्या बाहेर. ओके. आणि नंतर मग एक प्रॉपर पूर्ण एरियामध्ये तुमची मार्केटिंग झाल्यानंतर एक तारीख द्या की 1 एप्रिल पासून सुरू होणार. ही तारीख कशावर ठरवायची, तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या शाळा किती तारखेपर्यंत आहेत किंवा त्यांची एक्झाम किती तारखेपर्यंत आहेत. हे बघा, समर कॅम्प कधी घ्यायचा आपल्याला, एक्झाम संपल्यानंतर घ्यायचं. एक्झामच्या दौरान तर घेऊ शकत नाही आपण. मुलं रिकामे पाहिजे आपल्याला ऍटलिस्ट. म्हणजे आता एक्झाम नंतर पण शाळा होतात, पण त्या शाळा असल्या तर चालतात, मग आपण संध्याकाळी बॅच घेऊ शकतो. पण एक्झाम झाल्यानंतर इमिडिएटली समर कॅम्प सुरू करा. तुम्ही असं पण करू शकतात की एक बॅच तुम्ही एप्रिल महिन्यात सुरू केली, 15 एप्रिल पासून तुम्ही अजून दुसरी बॅच समर कॅम्पची सुरू करू शकता. तुम्ही 1 मार्च एप्रिल नंतर मे मध्ये 1 मे पासून तुम्ही अजून एक बॅच सुरू करू शकता. सो याच्यामध्ये खूप स्कोप आहे तुम्हाला. तर मार्केटिंग पहिले व्यवस्थित तुम्हाला करायची आहे. रजिस्ट्रेशन मुलांचं करून घ्यायचंय 199 रुपये भरून, किंवा जे काही फीस तुम्ही ठरवाल, तुम्ही 100 रुपये घेऊ शकता, 150 रुपये घेऊ शकता, 199 घेऊ शकता. पण फ्री मध्ये ठेवू नका, कारण की फ्री मध्ये कसं आहे, लोकांना व्हॅल्यू राहत नाही मग. तर एकदम फ्री नकोय असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्याचे बॅचेस व्यवस्थित करा. त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. आपण पुन्हा त्या मुद्द्यावर आलो की शेवटी कार्यक्रम घ्यायचा, तो कार्यक्रम कसा घ्यायचा आहे. तर ज्या मुलांचे समजा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं, 10 दिवस समर कॅम्प झाला, 10 दिवसामध्ये मुलांमध्ये काय बदल झाला किंवा 10 दिवसामध्ये मुलांनी काय काय केलं याचं प्रेझेंटेशन तुम्हाला पालकांना द्यायचं, पालकांना बोलवायचं त्या कार्यक्रमासाठी. याचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळे विनर्स काढायचे की क्ले ऍक्टिव्हिटी किंवा पॉटरी ऍक्टिव्हिटीमध्ये ह्या मुलांनी चांगलं केलं, ह्या 5 मुलांनी चांगलं केलं, मग त्यांना काहीतरी बक्षीस द्या. डान्स आणि म्युझिक मध्ये ह्या मुलांनी चांगलं केलं, मग त्यांना त्याच्यात काहीतरी बक्षीस द्या. आर्ट आणि क्राफ्ट मध्ये ह्या मुलांनी चांगलं केलं, मग त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी बक्षीस द्या. आणि सर्वांना सर्टिफिकेट आणि मेडल द्या. ज्या काही मुलांना ट्रॉफीज देऊ शकले तुम्ही तर ते द्या. आणि शेवटी त्यांना डिस्काउंट कुपन पण द्या किंवा ऑफर द्या की आज आपला कार्यक्रम आहे, आजच तुम्ही जर अबॅकस ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला हँडरायटिंग फ्री.
किंवा आजच तुम्ही अबॅकसचं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट, किंवा आजच तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर 1000 रुपये डिस्काउंट, म्हणजे जे काही तुम्हाला ऑफर द्यायची आहे ती ऑफर द्या. किंवा हँडरायटिंग प्लस अबॅकस कोम्बो तुम्ही करून घेतलं तर एवढी फीज आम्ही कमी करू, किंवा अबॅकस प्लस फोनिक्स प्लस हँडरायटिंग केलं तर एवढी फीज आम्ही कमी करू. तर हे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या पालकांना सांगा. तर त्याच्यानंतर म्हणजे हे तुमच्या ऍक्टिव्हिटीचं प्रेझेंटेशन अगोदर होईल की तुमच्या 10 दिवसामध्ये काय मुलं शिकले. त्याच्यानंतर मुलांची ओरल द्या, जे तुमचे अगोदरचे स्टुडंट आहेत अबॅकसचे, त्यांचे ओरल कॅल्क्युलेशन तुम्ही त्या पालकांसमोर दाखवा. त्याच्या माध्यमातून तुमची मार्केटिंग होईल. कारण की तुम्ही जे ओरल मुलांचे द्याल त्याच्यातून पालक इम्प्रेस होतील. तो असं आहे, हा 10 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा हा कम्प्लीट समर कॅम्प तुम्हाला आयोजित करायचा आहे. आणि शेवटी पालकांना तुमची पूर्ण क्वालिटी म्हणजे तुम्ही मुलांसाठी किती डेडिकेटेड आहात हे तुम्हाला सांगायची गरज नाही, मग लगेच पालकांना समजून जाईल की तुम्ही चाइल्ड स्पेशलिस्ट आहात. हे पालकांना एवढ्या ऍक्टिव्हिटीज मधून लक्षात येऊन जाईल. आणि शेवटी पालकांचे गेम्स पण तुम्हाला घ्यायचे. बघा, पालक आपल्याकडे आले ना तर ते असे बसतात. म्हणजे हे मी तुम्हाला पालकांचं हे करून दाखवलं, म्हणजे ते येतात पण ते तुमच्याशी कनेक्ट असतात. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही त्यांना पॅरेंट्स मिटिंगला बोलवलं किंवा तुम्ही त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलं, ते फक्त त्यांच्या मुलांना तुम्ही सर्टिफिकेट देताय तेवढ्या पुरतं तुमच्याशी ते कनेक्टेड होतात. बाकी कार्यक्रम ते असे बघतात. आणि कोणीही कस्टमर तोपर्यंत तुमच्याकडून काही विकत घेणार नाही जोपर्यंत तो तुमच्याशी इमोशनली माइंडने कनेक्ट झाला नाही, तोपर्यंत तुमच्याकडून तो काहीच विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं खेळीमेळीचं वातावरण बनवण्यासाठी आणि पालकांसोबत कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला पालकांसोबत काय करावं लागेल, काही गेम्स घ्यावे लागतील. मग ते गेम्स वेगवेगळे असू शकतात. जसं की खूप सारे, समजा एक 30 लेडीज पालक आहेत तुमच्यासोबत, मग काय करायचं की चिठ्ठ्या टाकायच्या आणि ज्याचं नाव आलं त्यांना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला लावायची. किंवा याच्यामध्ये खूप सारे गेम्स आहेत जे की आपण ओके, जसप्रीत साळवे. हा, झालं झालं. ओके, तर खूप साऱ्या पॅरेंट्सच्या पण ऍक्टिव्हिटीज, पॅरेंट्स गेम ऍक्टिव्हिटीज तुम्ही युट्यूबला जा, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर त्या पण ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून कसे पॅरेंट्स तुमच्याशी कनेक्ट झाले पाहिजे. एक त्यांना रिलेशन डेव्हलप झालं पाहिजे तुमच्यासोबत. म्हणजे त्यांनी अबॅकसचा क्लास लाव किंवा नाही लाव, तरीही त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. आणि 4 लोकांना जाऊन त्यांनी तुम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे की नाही, या मॅडमकडे पाठवा, या मॅडम खरंच मुलांना काहीतरी चांगलं करतात, या सरांकडे पाठवा, हे खरंच मुलांसाठी काहीतरी चांगलं करतात आणि त्यांच्याकडे गेल्यामुळे माझ्या मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर 100% तुमचे ऍडमिशन होणार आणि खूप सारे ऍडमिशन होणार, याचा मला पूर्ण विश्वास आहे. तरी सर्वांनी आवर्जून समर कॅम्प घ्या. सर्वांनी डोक्यामध्ये ही गोष्ट टाकून घ्या की 4 महिने हे पुढचे आपला सीझन पिरियड आहे. पण सीझन पिरियड असा नाहीये की ऑटोमॅटिकली पालक तुमच्याकडे येतील. तुम्हाला स्वतः काहीतरी ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील, मार्केटिंग करावी लागेल, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घ्याव्या लागतील, तेव्हाच पालक तुमच्याकडे येणार आहेत. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळं हे सगळं म्हणजे खूप महत्वाचं आहे. आता अजून काही मुद्दे आहेत आरती मॅडम? एनिथिंग एल्स? हा, जेवढं मला बोलायचं होतं तेवढं जवळपास संपलेलं आहे.
आता कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. आणि कृपया एकदम बेसिक प्रश्न ज्यांचे आहेत त्यांनी म्हणजे ट्रेनिंग संदर्भातले प्रश्न इथं विचारू नका, कारण की आपल्याकडं सर्वांचा वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि काही लोकांचं नेट आता संपत आलेलं आहे, त्याच्यामुळं हळूहळू लोक लेफ्ट व्हायला सुरुवात होते. येस, एनी मेजर क्वेश्चन्स काइंडली आस्क. पॅरेंट्सच्या गेम्सच्या ऍक्टिव्हिटी विचारताय कोणतरी, तर त्याच्यामध्ये एक पिक्चर काढायचा लेडीचा, तिला म्हणजे लेडीजचा गेम जर घ्यायचा असला तर तिला टिकली बरोबर जागेवर लागली कोणाची, तर तो वाला गेम घेऊ शकतो. आणखी खूप सारे गेम्स आहे. म्हणजे खूप सारे आहेत, मी तेच म्हटलं युट्यूबला तुम्ही बघा, खूप सारे गेम्स आहेत. फक्त आपल्याला लेडीज पॅरेंट्स जास्त अटेंड करतात, तर लेडीज साठी तुमच्या नवऱ्याचा फोटो तुमच्या जिच्या पर्स मध्ये सापडला तिला काहीतरी. येस येस, ही ऍक्टिव्हिटी तू जिंकली होती आहे ना. पूर्ण किती 15-20 लेडीज मध्ये फक्त तुझ्याच नाही, 15-20 पर्स मध्ये 150 लेडीज. 150 लेडीज मध्ये कोणाच्याच पर्स मध्ये फोटो नव्हता, तुझ्या पर्स मध्ये कसं काय होता? माझ्याकडे सगळ्यांचे फोटो. अच्छा, ओके. पासपोर्ट साईजचा फोटो ज्यांच्याकडे आहे त्यांना अशा टाईपचं समथिंग काहीतरी असं घेऊ शकता तुम्ही, जे की फनी आहे, मजा येईल आणि ते कुणाला तरी सांगतील. ठीक आहे, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आणि ज्यांनी सुरुवात केलेली नाही क्लासला आतापर्यंत, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, हा पिरियड गोल्डन पिरियड आहे. सर्वांनी सुरू करा. ज्यांनी सुरू केलेलं नाहीये त्यांनी मार्केटिंग करा आणि सुरुवात करा. कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर अनम्यूट करून मला प्रश्न विचारू शकता. येस येस मॅडम बोला. येस नेहा मॅडम बोला. कोण कोण बोलताय? अनम्यूट करून आणि मग तुम्ही बोलू शकता. येस बोला सर. हाँ सर. यस सर, नमस्ते. बोलिए. गुड इवनिंग सर, बोलिए सर. हेलो. यस यस बोलिए सर. यस मुझे अच्छा से आवाज आ रहा है सर, आप बोलिए बस. जी सर, मैं क्या कह रहा था, हम्म अगर बच्चे वाटर पार्क वगैरह इधर उधर जाना चाहते हैं हम्म तो वो अभी अगर अपन 5 दिन का अगर ये समर कैंप रखते हैं, हम्म अलग अलग एक्टिविटीज लेकर उनका, हम्म तो 5 दिन के बाद में आखिरी दिन जो रहेगा उनका, तो फिर वो वाटर कैंप जैसे इसमें सिटी वाटर पार्क वगैरह है ना, हम्म उधर अगर जाना चाहते हैं हम्म तो फिर उनका चार्जेस वगैरह वो पूरा इंक्लूड करके वगैरह ये करना पड़ेगा ना. हाँ बराबर है, ये आपको फिर शुरू में ही बताना पड़ेगा कि हम लास्ट में वाटर पार्क में भी बच्चों को लेके जाने वाले हैं, तो इसलिए हमारी फीस इतनी है, 500 रुपए 1000 रुपए जो भी है. तो वो तो आपको या फिर आप ऐसा भी कर सकते हैं सर कि आपने शुरू में रखी 199 रुपए 199 शुरू में. हाँ, आपके पास आएंगे 200 बच्चे, लेट अस सपोज. हाँ, उसके बाद उसमें से जो इंटरेस्टेड है वाटर पार्क जाने के लिए वो तो 50 ही होंगे, तो ऐसा भी हो सकता है. लेकिन हम शुरू में ही अगर उसकी फीस बता देंगे तो बच्चे अपने समर कैंप में आने वाले कम हो जाएंगे. ऐसा. बहुत सारे ना. हाँ हाँ, आपके पास तो ऑलरेडी स्टूडेंट्स है. यस यस, हाँ, टीचर तो हमारे स्टूडेंट. ठीक है ना, चलेगा ना, तो आप कर सकते हैं, वो दोनों चीजें आप एप्लीकेबल कर सकते हैं. जी, तो उन्हें भी मैनेज कैसे करना फिर इतना. 190 तो आपको बैचेस करने पड़ेंगे सर. आपको 199 प्लस आपको बैचेस करने पड़ेंगे अलग अलग, क्योंकि एक साथ तो इतने बच्चे तो होंगे नहीं सर मैनेज. और आपके टीचर्स भी है ना बहुत सारे आपके पास. हाँ, तो उनको आपको ट्रेन करना पड़ेगा कि हमें इस तरीके से एक्टिविटीज लेनी है और फिर वो एग्जीक्यूशन आपको करना पड़ेगा. ओके. जब पेपर चाहिए थी तो इसमें एग्जैक्टली अपन कैसे ही कर सकते हैं. अप्रैल महीने में चालू करना पड़ेगा ना. यस, अप्रैल से.
और अभी अभी आप क्या करो, इसी बहाने आपका सब पूरा मार्केटिंग हो जाता है। आप क्या करो, पूरे लोनार में आप 2-4 होर्डिंग लगा दो ऐसे, या फिर पैम्पलेटिंग कर दो। आपके तो बच्चे ही है तो आपको वो भी करेंगे, आप होर्डिंग भी 3-4 लगाएंगे तो भी सफिशियंट है। 4-5 बैनर पूरे सिटी में लगा देने के, उतना भी सफिशियंट है। तो हर किसी के लिए अभी सगळ्यांना मला हे सांगायचं की ही माहिती जी मी सांगितली ही जनरल आहे, ही तुमच्यावर कशी लागू होते किंवा स्पेसिफिकली तुमच्या ठिकाणी किंवा तुमच्या क्लासमध्ये तुम्ही कसं करू शकता हे तुम्हाला थोडं प्लॅनिंग करावं लागेल तुमच्या याच्यानुसार, एरियानुसार आणि तुमच्या फॅसिलिटीज नुसार. येस सर, येस, थँक्यू सर. ओके, अजून कोणाचा? अजून एक गोष्ट मला नमस्कार. शासनाचा सर्वांना मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की मागं आपण बघितलं शासनाचा एक निर्णय आलेला आहे की 16 वर्षाच्या खालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये अलाउड नाहीये, बरोबर? तर पहिली गोष्ट तर हे असं कधीही होणार नाही. पहिली गोष्ट की कोचिंग क्लास शासन बंद करू शकत नाही, हे पॉसिबल नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं काही झालं जरी तरी पण अबॅकसचा जो आपला क्लास आहे तो कोचिंग क्लासमध्ये येत नाही. दिस इज एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी क्लास. म्हणजे हॉबी क्लासेस जे असतात किंवा डान्स म्युझिकचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये डान्सचा क्लास येतो, त्याच्यामध्ये म्युझिकचा क्लास येतो, त्याच्यामध्ये आर्टचा क्लास येतो. म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीचे जे क्लास आहेत त्याच्यासाठी हा नियम नाही. म्हणजे मी सगळ्यांना एकदम प्रॉपर क्लिअर करू इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे जे शासनाचा GR आहे तो 16 वर्षाच्या खालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये पाठवणं अलाउड नाही किंवा जे काही आहे हे स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात असतं की ते लागू करायचं का नाही करायचं. आणि याच्यामध्ये शासन असं करूच शकत नाही, कारण की खूप करोडो शिक्षक आहेत जे प्रायव्हेटमध्ये असे ट्युशन्स घेतात आणि रोजगार याच्यामधून खूप सारा जनरेट होतो. तर शासन या प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही, म्हणजे हे होणारच नाहीये. म्हणजे ऍप्लिकेबिलिटी त्याची नाहीये बिलकुल, की ते प्रॅक्टिकली फिजिबल नाही. आणि समजा हे झालं जरी तरी पण याच्यामध्ये अबॅकस येत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहा, आपलं काम जोमाने करा. येस, थँक्यू. पुढचा प्रश्न. येस, नमस्कार सर. येस, मी बोला मॅडम. नमस्कार सर. मी वंदना चातुर बोलतेय. येस चतुर मॅडम. सर, माझा काही प्रश्न नाहीये, पण मी एक बोलू इच्छिते. की जसं की मी नवीनच आता क्लास सुरू केलेला आहे आणि ओके. आता मॅडम जसं बोलल्या, की संसारश्रम आपल्याला पिढी घडवायची, मुलं घडवायची आहेत. येस. तर त्याच अनुषंगाने मी एक माझा उपक्रम राबवतीये. मुलांना जसं आपला शनिवारी आणि रविवारचा क्लास येतो, तर अनायासे शनिवारी येतोय, तर मी मुलांची रामरक्षा आणि मारुती स्तोत्र आपलं आहे आणि हनुमान चालीसा ही ॲक्टिव्हिटी त्यांची करून घेते आहे. आणि त्याचाच परिणाम असा, की माझा 2 वर्षाचा मुलगा सगळं जे ओंकार मुद्रा असतील या सगळं तो स्वतःहून करतोय. म्हणजे तो त्या मुलांना म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणू आपण. तो त्या मुलांसमोर ते सगळं करतोय. तर ही मला खूप मोठी गोष्ट वाटते सर. आणि त्याचबरोबर आम्ही एक 101 सवयींचं आपल्या जी मुलांना आपण राबवायच्या आहेत. त्यानुसार प्रत्येक एका क्लासमध्ये आम्ही ती एक सवय त्यांच्यावर म्हणजे सांगतोय त्यांना आणि ती आवर्जून त्यांना करायला सांगतोय सर. तर ही एक म्हणजे मी का शेअर करते, की इतरही आपले जे क्लास आहेत, आपले जे फ्रँचायझी मेंबर आहेत, तेही ही ॲक्टिव्हिटी ॲज म्हणजे एक करू शकतात. येस, थँक्यू मॅडम. मॅडमने एक ऍक्टिव्हिटी आपल्याला अजून सांगितलेली आहे आणि ती संस्कारामध्ये येते. पण आता याच्यामध्ये कसं आहे की आपल्या फ्रँचायझीमध्ये वेगवेगळ्या धर्माला मानणारे लोक आहेत, वेगवेगळ्या रिलिजियनला मानणारे लोक आहेत, वेगवेगळ्या लोकांवर म्हणजे वेगवेगळ्या देवांना, वेगवेगळ्या काय म्हणतात प्रत्येकाची म्हणजे याची पद्धत वेगळी आहे. तरी ज्याला हे शक्य होईल, जसं शक्य होईल तसं याच्यातून जे मॅडमने मेसेज दिला आपल्याला त्याला तुम्ही त्याच्या पद्धतीनं लागू करू शकता किंवा चालवू शकता ही ऍक्टिव्हिटी. येस, थँक्यू. नेक्स्ट, एनीबडी हॅव एनी अदर क्वेश्चन? आपल्याला मीटिंग एंड करायची आहे, त्याच्यामुळं मला क्विकली 2-3 लोकांनी फक्त प्रश्न विचारा क्विकली. येस, येस, गुड इव्हनिंग. येस. मैं बहुत प्लीजफुल से ना ऑफर आ रहे हैं कि आप अबैकस स्टार्ट करो यहाँ पे स्कूल में, तो कैसे टाइप करना है? आपका नाम भी बताइए मैडम साथ में. हाँ, नेहा लोंडे बात कर रहे हैं सर. कहाँ से मैडम? पुणे.
ओके, नेहा मैडम, प्री स्कूल के साथ टाई अप करना है आपको, तो उसके लिए आपको क्या करना पड़ेगा कि अपना जो सेंटर चलता है वैसा ही सेंटर वहां पे चलाना है, सेम। आपको वहां पे जॉब नहीं करना है, मतलब आप क्लियरली ये समझ जाओ पहले कि आपको वहां पे सेंटर चलाना है। मतलब क्या है कि आप वहां पे आपका बोर्ड लगाएंगे अबैकस का, जो भी बच्चे आपके पास आएंगे उसका एक शेयर आप उनको देंगे जो उनकी प्री स्कूल है। फॉर एग्जाम्पल आपने 2,500 रुपए फीस ली, तो 500 रुपए उनको देंगे आप, 2,000 रुपए आप रखेंगे। ऐसा आप ऐसा नहीं करना है कि उनके पास आपने जॉब कर लिया, ऐसा नहीं करना। 50% कर लेंगे यस, जो कुछ भी। नहीं, तो ये सही 50% में अगर उनकी तरफ से आपको एडमिशन मिल रहा है तो 50-50 करने में कोई दिक्कत नहीं। लेकिन अगर एडमिशन आपको ही मार्केटिंग करनी है और आपको ही लाने हैं तो फिर 50-50 नहीं कर सकते। है। 3-4 प्री स्कूल्स है। अच्छा, ऐसा है तो फिर आप कर सकते हैं, लेकिन उसमें भी आपको उनको बताना है कि 50-50 फीस में हम करेंगे, किट के चार्जेस सेपरेट होने के बाद। क्योंकि आप वैसे ही 50-50 करेंगे तो किट के चार्जेस तो आपके ऊपर आ जाएंगे ना। तो उनको क्या बोलना है कि किट के चार्जेस हम पहले माइनस करेंगे, फिर जो बचेगा उसमें 50-50 करेंगे। ठीक है? यस, ओके। एनीबडी एल्स विद एनी अदर क्वेश्चन? यस, यस, यस। सर अतुल इंगे सर बोलतोय लातूरून. हाँ सर, सर एक मिनिट सर, एक मिनिट. हाँ हाँ, बोला सर, बोला मॅडम. मीच बोलू ना सर? पण मग त्यांचं बोलण्यासाठी तुम्ही जेवढे करणार ना ते डेली 1 म्हणजे 1 तास नव्हे ना, तुम्ही स्कूलमध्ये येऊन करा. कसं ट्रेनिंग द्या मुलांना. कसं करायचं? मॅडम तुम्ही काय करा, मला पर्सनली फोन करा. तुमचं म्हणजे तुमचा विषय थोडा डीप मध्ये मला सांगावा लागेल. तर तुमचं नाव नाव काय तुमचं? 5 दिवस पण चालेल मॅडम, 7 दिवस पण चालेल आणि 10 दिवस पण चालेल. ओके. हा अतुल सर. नमस्कार. नमस्कार सर. सर आता जो प्रश्न उपस्थित केला होता ना की स्कूल सोबत टाईप करायचा, सर इथल्या स्कूल सोबत भरपूर टाईप करण्याचा प्रयत्न केला, जसं की सर तुम्ही सांगितलं की कसं करायचं. सर मी स्कूलला सांगितलं की माझी जितकी फीस आहे, मार्केटमधली जितकी फीस आहे त्या मानाने मी फीस कमी करतो. येस, बाकीची मला इतकी लागेल, तुम्हाला किती घ्यायची ते घ्या. बरोबर. म्हणजे मी शेअर मागितला माझा, बाकीचं तुम्हाला काय करायचं करा. यात स्कूल 99% म्हणजे मान्य करत नाहीत. या व्यतिरिक्त आता एवढे सगळे आपले फ्रँचायझी मेंबर्स आहेत, तर त्यांच्याकडनं अपेक्षित असं कुणाकडे काय आयडिया असेल तर त्यांनी शेअर करावी, म्हणजे मलाही फायदा होईल आणि सगळ्यांनाही फायदा होईल, कारण मला बेटर वे भेटलेला नाही यातनं. येस येस, याच्यामध्ये सर आम्ही पण खूप काम केलेलं आहे. तर याच्यामध्ये सर स्कूलचं काय असतं ना की त्यांना या ऍक्टिव्हिटीशी काही देणं घेणं नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही आहे, पहिले हे समजून घ्या की स्कूल्सला मुलांना त्यांचीच फीस पॅरेंटने द्यावी, त्याच्यासाठी स्कूल स्ट्रगल करतात. तर एक्स्ट्रा काही त्यांना करण्याचं जीवावर येतं. पण याच्यामध्ये काही स्कूल्स कसं रेडी होतात की त्यांच्या मार्केटिंगमध्ये याचा फायदा होईल म्हणून ते रेडी होतात. तर याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचंय की जर तुम्ही तुमचं सेंटर जसंच्या तसं तिथं चालवू शकला आणि स्कूलला ऍडमिशनची जबाबदारी तुम्ही घ्यायची, स्कूलला नाही द्यायची. जेव्हा तुम्ही जबाबदारी ऍडमिशनची स्कूलला देता तेव्हा काय होतं की त्यांना म्हणजे ते इंटरेस्ट घेणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ऍडमिशनची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे, पॅरेंटची मीटिंग तुम्हाला घ्यायची आहे, फीजचं कलेक्शन तुम्हाला करायचंय, क्लास तुम्ही चालवायचा आहे आणि त्यांना फक्त आयता शेअर द्या, 500 रुपयाचा शेअर द्या त्यांना. असं जर तुम्ही मॉडेलवर त्याच्यामध्ये काम केलं, तिथलेच ऍडमिशन तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्हाला मार्केटिंगचा खर्च वेगळा करायची गरज नाही, म्हणून आपण त्यांना शेअर देणार आहोत. 500 रुपये ते 700 रुपये, याच्यापेक्षा जास्त त्यांना शेअर द्यायचा नाही. आणि पूर्ण कंट्रोल सेंटरचं तुमच्या हातात पाहिजे, तरच ते सेंटर तिथं चालतं. अदरवाईज ते तिथं ऍक्टिव्हिटी चालत नाही. तुम्ही ऍक्टिव्हिटी सुरू जरी केली तरी पण काही दिवसात ती ऍक्टिव्हिटी बंद पडते, असा अनुभव आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये स्कूलमध्ये 2च प्रकारे काम होऊ शकतं. एक तर सेंटर तुम्ही पूर्णपणे तिथं तुमच्या नियमाप्रमाणे चालवलं तर ते चालतं, किंवा तुम्ही फ्रीमध्ये म्हणजे टोटली फ्रीमध्ये तिथल्या मुलांचा एक वर्कशॉप घेतला फक्त मार्केटिंगसाठी, तुमच्या मार्केटिंगसाठी आणि शाळेच्या मार्केटिंगसाठी, टोटली फ्री.
त्या मुलांना फक्त 100 पर्यंत काउंटिंग शिकवली आणि संपलं. आणि मग त्या मुलांना तुम्ही सांगितलं की बाकीचं शिकायचं तर तुम्ही माझ्या क्लासवर या. सो असं 2 प्रकारे तुम्ही शाळेमध्ये चालवू शकता. बाकी तिसरं कोणतंही मॉडेल याच्यामध्ये सक्सेसफुल नाहीये आणि होत नाही. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही पर्सनली मला फोन करू शकता, मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता, आरती मॅडमला फोन करू शकता, आरती मॅडमला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि काही अडचणी तुमच्या आहेत त्या आम्हाला तुम्ही सांगू शकता. जनरली पहिले मेसेज करायचा, मेसेज मधून जर नाही अडचण दूर झाली तर मग फोन पण तुम्ही करू शकता. सो सर्वांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअपचा पुरेपूर वापर करा. ज्यांना ज्यांना पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे अगोदर व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर मॅक्झिमम काम आपले होऊन जातात आणि त्याच्यानंतर मग फोन करा. आणि ज्या दिवशीचा प्रॉब्लेम त्याच दिवशी, म्हणजे आज तुम्हाला प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही 1 महिन्यानंतर मग आम्ही फोन लावतो तुम्हाला, म्हणजे आम्हाला असे अनुभव येतात. बरेच फ्रँचायझी आहेत आपले, म्हणजे त्यांना आज प्रॉब्लेम आला बरं का, ते आज आम्हाला सांगतच नाही. जेव्हा आम्ही त्यांना 1 महिन्यानंतर फोन करतो, सर मला तुम्हाला फोन करायचा होता, मला तुम्हाला बोलायचं होतं याच्याबद्दल, पण ते मला, म्हणजे कसं आहे की प्रत्येक इश्यू किंवा प्रत्येक तुमचा प्रॉब्लेम जेव्हाच्या तेव्हा सॉल्व्ह होणं गरजेचं आहे, तेव्हा मग त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि टार्गेट ठेवा, मोठं गोल ठेवा, टार्गेट ठेवून काम करा. जे अनुभव येतात त्याच्यातून पॉझिटिव्ह काय शिकता येईल आपल्याला ते बघा. त्यानंतर तुम्हाला बाहेरून कोणी अबॅकस बद्दल किंवा कशाबद्दल काही विकण्याचा प्रयत्न करेल तर त्या लोकांचे नंबर किंवा त्या लोकांचे मेसेजेस आम्हाला पोहोचवा. मी मेसेज मागे टाकला होता की काही लोक फ्रॉड याच्यामध्ये करतायत आणि 1-2 लोकांसोबत आपल्या त्यांचे पैसे घेऊन ते पळून गेलेले आहेत. आमिष, कोणत्याही गोष्टीचा आमिष कोणी दाखवलं ना तर त्याच्यावर पहिले विश्वास ठेवू नका. तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला स्वस्त मध्ये या गोष्टी आम्ही देतो, स्वस्त मध्ये त्या गोष्टी देतो, तर या गोष्टीचा फायदा लोक तुमचा घेतील असं तुम्ही वागू नका. निदान आपल्याशी रिलेटेड किंवा असे पण फोन आपल्याला येतात की मी मिलिटरीमध्ये काम करतो, मला अबॅकसचं ऍडमिशन घ्यायचंय, तुमचा गुगल पेचा नंबर सांगा. मग ते काय करतात, ते आपल्यालाच रिक्वेस्ट पाठवतात. म्हणजे असं होत नसतं, कोणी फोनवर अबॅकसची ऍडमिशन करत नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. इझिली पैसा कधीही कुठूनही आपल्याला मिळत नसतो. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मेहनत करा, मेहनतीवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि काही अडचणी येतील तर आम्हाला संपर्क करा. ते आपण कोर्स लॉन्च करतोय ते सांगू. त्यानंतर आपण ज्युनियरच्या 2 लेवल करणार आहे आता, म्हणजे ऑलरेडी त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये ज्युनियरची जी आताची लेवल आहे त्याला ऍडव्हान्स म्हणून आपण नाव दिलेलं आहे. आणि याच्या अगोदर अजून एक लेवल होणार आहे जे की लहान मुलांसाठी, म्हणजे आपल्याकडे ज्युनियर लेवलमध्ये खूप लहान मुलं येतात तर त्यांना ही ज्युनियरची लेवल आपली थोडी हार्ड होऊन जाते. तर त्याच्यासाठी अजून एक लेवल आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि त्यामुळं काल्फन च एक रिप्लेसमेंट म्हणून आपण त्या लेवलकडे बघणार आहोत. तर ते पण होणार आहे. जेव्हा ते होईल तेव्हा ते पण आम्ही अनाऊन्स करू. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला आपण ऑफलाईन मीटिंग पण पुढे प्लॅन करतोय आणि हॅलो सर. जून मध्ये कॉम्पिटिशन्स पण आपल्या होतील आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त कन्सिस्टंटली काम करत राहा आणि या उन्हाळ्याच्या सीझनचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. येस, काय विचारायचं मॅडम, तुम्हाला काय विचारायचं? 1 मिनिट सर. हा मॅडम, 1 मिनिट सर, 1 मिनिट. हा मॅडम बोला. सर माझ्याकडे एक स्टुडंट आहे, ती फक्त 4.5 वर्षाची आहे. तिला मी ज्युनियरला टाकलंय पण तिला अजून तितकं समजत नाहीये, तर मग काय करायचं? तिला तुम्ही काल्फनचं बुक द्या, काल्फन करून घ्या तिच्याकडून अगोदर, नंतर मग ज्युनियर द्या. सर माझ्याकडे काल्फनचं बुक अवेलेबल नाही. ठीक आहे, तुम्ही पर्सनली आरती मॅडमला फोन करा, त्या तुम्हाला सोल्युशन सांगतील. बरं ठीक आहे. येस. हा बोलिये सर. हॅलो, 1 मिनिट. हा बोला. मैडम 2 मिनट थांबा. हाँ सर बोलिए. बच्चों का सिलेबस चालू है, ओके. लेकिन कुछ बच्चों को सर जैसा चाहिए वैसा स्पीड नहीं आता है. उनका विजुअलाइजेशन प्रोसेस वगैरह जो होता है ना, तो वो जैसा चाहिए वैसा नहीं आ रहा है.
जैसे पहले लेवल का आता है ना, तो दूसरे लेवल में, तीसरे लेवल में जो स्पीड आना चाहिए उनका वो स्पीड नहीं आ रहा है। हालांकि उनको अभी 3 महीने से ज्यादा समय दिया है, किसका 4 महीने दिया, किसी को 4.5 महीने दिया, तो भी मतलब कि जो स्पीड आना चाहिए वो स्पीड नहीं आता है उनका। हाँ, वो 15 मिनट का जो पेपर है, वो 15 मिनट का बच्चे 12 मिनट में, 13 मिनट में, 10 मिनट में भी सॉल्व कर लेते हैं। लेकिन ओरल ड्रिल का जो प्रैक्टिस है उनका, वो जैसा जो स्पीड है, तो वो स्पीड नहीं आता है। तो बच्चे उसमें बार बार यही सवाल पूछते हैं कि सर हम स्पीड कैसे ग्रैब करें, इसमें वो विजुलाइज सकते हैं। सर इसमें एक ही तरीका है, जितनी ज्यादा बच्चे प्रैक्टिस करेंगे सर उतना उनको स्पीड आएगा। और दूसरी बात क्या होता है ना कि जब हम बच्चों को ग्रुप में बिठाते हैं ना, तो उसमें थोड़ा सा कंसंट्रेशन में लैप्स होता है सर उनका, तो इसलिए भी थोड़ा टाइम उनको ज्यादा लगता है। तो उनको बोलिए कि जितना वो अलग अलग बैठ के प्रैक्टिस करेंगे उतना स्पीड उनका जल्दी इंप्रूव होगा। और इसके अलावा और डिटेल में आपको पूछना है तो आप सलमा मैडम से कांटेक्ट कीजिए, सलमा मैडम आपको गाइड करेंगे। बात करने चाहता था कि ट्रेनिंग सेशन वगैरह रखते हैं, तो जिस तरह से अपन ऑफलाइन मीटिंग रखते हैं ना, एक दिन का ऑफलाइन मीटिंग है तो ऑफलाइन मीटिंग में अपना दूसरे ट्रेनिंग सेशन जैसे होते हैं, तो क्यों ना सर एक दिन का ऑफलाइन मीटिंग ये हिसाब से रखा जाए कि जितने भी फ्रेंचाइजी मेंबर है उनको प्रोजेक्टर पे अगर आमने सामने बैठ के अगर मतलब कि बताया जाए, तो मेरे हिसाब से वो बेहतर रहेगा, ताकि उनके जो भी डाउट्स वगैरह है तो आमने सामने जो जितने तरह से क्लियर होते हैं, ऑनलाइन वैसे नहीं होते हैं। बिल्कुल मेरे दिल की बात, हाँ मेरे दिल की बात आपने बोली है, और ये मैं बहुत दिनों से सोच रहा हूँ। ये आपके मतलब मेरे दिल तक ही थी, आपने बाहर निकाली वो बात कि लोगों को ऑफलाइन भी अपन ट्रेनिंग सेशन कुछ ऐसा रखे जो कि सबका साथ में ऐसा कुछ। तो ये मैं भी सोच रहा हूँ। सो अच्छा सजेशन है सर, इसके ऊपर हम काम करेंगे। हाँ बोलिए, आप कंटिन्यू कीजिए। यस यस यस। तो सर आपने बहुत अच्छा सजेशन दिया है, मैं भी सोच रहा था कि ऐसा कुछ करे, लेकिन इसमें दिक्कत क्या होती है, लोग आते ही नहीं। जिनको ज्यादा जरूरत है वो आते नहीं, जो आएंगे उनको फायदा मिलेगा। गाड़ी लेट आहे करेक्ट इथून 1:30 वाजता यस यस तुम्हाला डबा घेऊनच जायला लागतो उद्यासाठी डबा घेऊन जायला लागतो इथून निघू आपण तो ये बाहर से ट्रेनर वगैरह जो आने वाले हैं, तो इनका आखिरी में सेशन रखना है। करेक्ट जैसे लास्ट टाइम ऑफलाइन मीटिंग में रखा था ना, वैसे रखना है। और शुरुआत में उससे पहले का जो है, तो सभी फ्रेंचाइजी का ऑफलाइन अगर ट्रेनिंग लेते हैं, या फिर जो फ्रेंचाइजी को ऑलरेडी 5-5, 10-10 साल का एक्सपीरियंस आ गया समझो, तो अगर उनके भी अगर मतलब कि वो भी अगर किस मेथड से अगर बच्चों का मतलब कि बच्चों से प्रैक्टिस करा के लेते हैं, उनका स्पीड किस तरह से ग्रैब कराते हैं, तो ये भी अगर उनके सामने भी अगर ये डेमो के फॉर्म में या फिर उनके एक्सपीरियंस के फॉर्म में भी अगर वो रखा जाए कि हम अगर पहले लेवल का किस तरह से प्रैक्टिस लेते हैं, दूसरे लेवल का किस तरह से लेते हैं, तीसरे लेवल का किस तरह से लेते हैं, तो सर आई थिंक वो ज्यादा बेनिफिशियल रहेगा। यस चलेगा सर, ये बिल्कुल करेंगे सर, हम जल्दी ही करेंगे।